आयुष्यात दुःख येत आहे आणि कशा पद्धतीने तुझ्या आयुष्यात सुख आहे आणि दुःख आहे या प्रत्येक गोष्टीची मला जाणीव आहे आणि आजचा संदेश ऐकल्यानंतर तुमचे आयुष्य कायमचे बदलून जाईल। म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्षित करू नका। श्री स्वामी समर्थ। जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला इजा केली तर त्या बदल्यात तुम्हाला सुद्धा दुखापत होईल। जर सर्व काही योगायोगाने किंवा एकट्याने घडले तरी मी या जगाचा प्रकाश आहे। जो कोणी माझे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल। जर तुमचा देवावर विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा। देव हे म्हणू शकतो, याचा अर्थ असा आहे की त्याने आधीच आम्हाला आमच्या पापांपासून मुक्त केले आहे आणि आम्हाला त्याचे मूल बनवले आहे। परंतु तरीही आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या जीवनात हे जगले पाहिजे। त्यामुळे आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो, त्याच्यावर अधिक प्रेम करू शकतो आणि त्याची अधिक चांगली सेवा सुद्धा करू शकतो। तो आपल्यावर किती प्रेम करतो हे आपल्याला कळावे अशी आपल्या स्वामी माऊलींची इच्छा आहे। म्हणून स्वामी माऊलीने आपल्या जीवनात केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आपण त्यांचे आभार मानू, कारण त्यांनी ते केले आहे। देव हा काही दूरचा नाही जो फक्त स्वर्गात किंवा पुस्तकात अस्तित्वात आहे, तर तो इथे सर्वत्र आत्ता तुमच्या बाजूला आणि तुमच्या आजूबाजूला सर्वत्र आहे। देवाला जीवनात तुमचा सर्वात चांगला मित्र आणि भागीदार व्हायचे आहे आणि तो तुम्हाला आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करू इच्छितो। आपण आपले जीवन कसे जगले पाहिजे, मला अयोग्य आणि अयोग्य, चांगले आणि वाईट यातील फरक जाणून घ्यायचा आहे। आणि जेव्हा आपण आपल्या हृदयाऐवजी आपल्या मनाने गोष्टी करतो तेव्हा काय होते, तुम्ही मला या गोष्टी दाखवा, म्हणजे मला त्या चांगल्या प्रकारे समजतील आणि भविष्यात चांगले निर्णय घेता येतील अशी माझी इच्छा आहे। मी सर्व काळ आणि स्थानाचा देव आहे आणि मी तुला माझ्या स्वतःच्या हेतूसाठी निर्माण केले आहे। तुम्हाला जगण्यासाठी शरीर दिले आहे आणि तुमचे आयुष्य मर्यादित आहे। तुम्ही ते हुशारीने वापरावे किंवा वाया घालवावे त्यावर तुम्ही विचार करू शकता। तुमच्यासाठी आणि इतरांसाठी काय चांगले आहे हे शिकण्यासाठी देवाने तुम्हाला जास्त वेळ का दिला नाही, याचं उत्तर आहे की काळ माणसाचा नाही तर तो फक्त देवाचा आहे। पृथ्वीवरील त्याच्या कार्यात त्याचा उपयोग व्हावा म्हणून ते त्याला दिले गेले, अन्यथा ते वाया जाईल। तुम्ही असेही विचार करू शकता की देवाने तुम्हाला केवळ इतके वर्ष आयुष्य देण्याऐवजी स्वतःच्या सुधारण्यासाठी अधिक वेळ का दिला नाही। उत्तर असे आहे की काही गोष्टी अशा असतात ज्या अनुभवाने शिकता येत नाहीत, त्यांना उदाहरणाद्वारे शिकवले पाहिजे, अन्यथा ते कधीही शिकले जाणार नाहीत। देवाने आपल्याला पृथ्वीवर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत। आपल्याला फक्त आपल्या समजुतीचा योग्य आणि हुशारीने वापर करायचा आहे। तुमची निर्मिती त्याच्यावर आणि इतरांवर प्रेम करण्यासाठी आणि पृथ्वीवर त्याची सेवा करण्यासाठी केली गेली आहे। देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचे मूल म्हणून तुमची पूर्ण क्षमता जगावी आणि या जगात शिस्त लावावी। जोपर्यंत आपण पृथ्वीवर राहतो तोपर्यंत आपण आपल्या जीवनात नेहमी परीक्षा आणि अडथळे अनुभवू शकता। काही इतरांपेक्षा लवकर, परंतु गोष्टी कितीही कठीण झाल्या तरी लक्षात ठेवा की तुमच्या जीवनासाठी देवाची योजना आहे। एक देव आहे आणि त्यानेच तुम्हाला आणि मला निर्माण केले आहे। तोच आपल्यावर लक्ष ठेवतो आणि तोच आपल्यावर प्रेम करतो। आपण आनंदी राहावे अशी स्वामी माऊलींची इच्छा आहे। आपण एकमेकांसोबत, स्वतःसोबत आणि त्याच्यासोबत शांतीने राहावे अशी देवाची इच्छा आहे। आपल्याला पृथ्वीवर आणि स्वर्गात चांगले जीवन मिळावे अशी देवाची इच्छा आहे। तुम्ही त्याला अधिक चांगले ओळखावे अशी देवाची इच्छा आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर अधिक प्रेम करू शकाल आणि तुमच्या दैनंदिन जीवनात त्याच्यासाठी जगू शकाल। तुझ्यावर इतकं प्रेम आहे की तुझ्या पापाच्या शिक्षेपासून तू वाचला जावास अशी माझी इच्छा आहे। देव म्हणतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो की मला तुझे डोळे उघडायचे आहेत, जेणेकरून तुला तुझ्याबद्दलचे सत्य
आणि मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तू पाहू शकशील. देव म्हणतो, जरी मला माहीत आहे की आपण नेहमीच प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहत नाही आणि जरी काही वेळा आम्ही असहमत असू शकतो आणि भांडणे देखील करू शकतो, कधी कधी एकमेकांवर इतके रागावतो की आपल्याला एकाच खोलीत एकत्र राहायचं नसते, तरीही देव म्हणतो, मी तुझ्यावर अखंड प्रेम करतो. जरी गोष्टी कठीण असतात आणि जेव्हा आपण जीवनाच्या सर्वात खालच्या टप्प्यावर असतो, तरीही देव आपल्यावर बिनशर्त आणि अटींशिवाय प्रेम करतो. तुम्ही देवाचे मूल आहात. तुम्ही सहमत असाल तर स्वामी माऊली मी तुझे लेकरू आहे अशी कमेंट करा. तुम्ही देवाचे मूल आहात. माझे एक मूल देवाला, दुसरी मुले नाहीत. त्याने निवडलेले मूल तू आहेस. मी तुझ्यासह सर्व गोष्टींचा पिता आणि निर्माता आहे. त्याला त्याचे प्रेम आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहे. परंतु आपण स्वतःला सोडून देण्यास तयार नसल्यास आपण त्याच्याकडून ते प्राप्त करू शकत नाही. तुमच्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखेच प्रेम करा, हा या आज्ञेचा अर्थ आहे. जर तुम्हाला देव स्वीकारायचे असेल तर तुम्ही सर्व माणसांचे सेवक बनले पाहिजे. जर तुम्हाला प्रेम काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या हृदयाकडे पहा आणि ते तुमच्या प्रिय व्यक्तींबद्दल कसे वागते ते पहा. कधी कधी प्रेम म्हणजे काय हे देखील कळत नाही असे तुम्हाला दिसते. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी चुकीचं करते किंवा जरी त्याने काही चूक केली नसेल परंतु फक्त त्यांचा अपमान होतो, तुमच्यासोबत एकाच खोलीत राहून किंवा त्यांच्याशी बोलून त्या क्षणी असे दिसते की तुमच्या रागाला मर्यादा नाहीत. पण जर काही वेळ गेला आणि तुम्ही रागातून परत बाहेर आलात तर सर्व काही विसरून जाल. एक गोष्ट वगळता तुम्ही हे शिकलात की फक्त चांगुलपणा देवाकडून येतो आणि वाईटपणा माणसाकडून येतो. हे सत्य देवानेच आपल्याला सांगितले आहे. त्यांना क्षमा करा, कारण ते काय करतात हे त्यांना माहीत नाही. आरंभ आणि अंत पहिला आणि शेवटचा. मी सर्व काही आहे आणि मी सर्व गोष्टींमध्ये आहे. तुम्ही कोण आहात आणि जीवन कशाबद्दल आहे याबद्दल मी तुमची विश्वास प्रणाली आहे. ते प्रतिबिंब आहे, तो फक्त शब्दांचा समूह नाही. तुम्ही तुमचे जीवन कसे जगाल, कसे जगता हे अनंत काळासाठी महत्त्वाचे आहे. हे जग वेडे होत असेल आणि प्रत्येक दिवस हा एक आव्हान आहे, पण मी त्या सर्वांवर आधीच विजय मिळवला आहे. मी तुमची शक्ती आणि तुमची शांती, तुमचा आनंद आणि तुमची आशा आहे. मी तुला कधीही सोडणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाचे हे शब्द खरे आहेत. ते केवळ औपचारिकता किंवा पोकळ आश्वासने नाहीत. ते वास्तविक आणि सामर्थ्यवान आहेत, कारण तो म्हणतो, तो आहे सुरुवात आणि शेवट. देवाला आज तुमचा मित्र व्हायचा आहे. जरी असे दिसते की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला एकमेकांपासून दूर ठेवत आहेत, परंतु लक्षात ठेवा, जोपर्यंत आपली नजर स्वामींवर ठेवतो तोपर्यंत आपण पुन्हा त्यांच्या हातात परत जाण्याचा मार्ग शोधू शकतो. तुमच्या आयुष्यात बदल घडवणारे तुम्हीच आहात. तुम्हाला असा विश्वास असायला हवा की तुम्ही जे बरोबर आहे ते केले तर देव तुम्हाला मदत करेल. जर तुम्ही त्याच्या योजनेचे पालन केले तर तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या इच्छेनुसार सर्व काही देईल. मी त्याच्यावर किती प्रेम करतो आणि मला त्याची किती सेवा करायची आहे हे दाखवण्यासाठी देवाने मला अनेक संधी दिल्या आहेत. मी अद्याप ते सर्व वापरलेले नाही, कारण मी अजूनही ते योग्यरित्या कसे वापरायचे ते शिकत आहे. पण मी आता त्यांचा वापर करणार आहे, जेणेकरून देवाचा गौरव होईल. तुमची विश्वासार्हता आणि समर्पण पाहून तो खुश आहे आणि तुम्हाला आधीच जे काही दिले गेले आहे त्यातून अधिक अशी आशीर्वाद देण्याची त्यांची इच्छा आहे. चांगली बातमी अशी आहे की या नवीन नोकरीत तुम्ही आनंदी आणि पूर्ण व्हावे अशी देवाची इच्छा आहे, म्हणून ते त्याला करू द्या. विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. खूप प्रयत्न करणे थांबवा आणि आराम करा. दीर्घ श्वास घ्या आणि जीवनाचा आनंद घ्या. आपण आपला तारणहार आणि प्रभू म्हणून स्वामींवर विश्वास ठेवला तरच आपण देवाच्या प्रेमाची खात्री बाळगू शकतो.
जेव्हा आपण आपला तारणारा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो आपल्याला कधीही सोडणार नाही आणि आपल्याला सोडणार नाही. म्हणून हे सत्य कधीही विसरू नका की पृथ्वीवरील इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा देव तुमच्यावर खरं प्रेम करतो. आज तुम्हाला देवाला प्रश्न विचारण्याची संधी दिली जाईल. जेव्हा देवाला प्रश्न विचारावे की नाही हा मुद्दा नाही, हे धाडस करण्याची बाब आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल शंका असते, जेव्हा तुम्हाला काय करावे हे माहीत नसते, जेव्हा तुमच्या निर्मात्याला मार्गदर्शनासाठी विचारा, तो तुम्हाला कधीही दिशाभूल करू देणार नाही. तुम्ही जिथे उभे आहात तिथून खाली न जाता तो तुम्हाला कधीही हवेत सोडणार नाही. मला माझ्या आयुष्यात अनेक प्रश्न विचारले गेले आहेत, परंतु हा प्रश्न नेहमीच सर्वात आव्हानात्मक राहिला आहे, कारण मी स्वतःच उत्तर देऊ शकत नाही. त्यासाठी माझ्यापेक्षा मोठ्या गोष्टींवर विश्वास आवश्यक आहे. म्हणूनच आपण त्याला विश्वास म्हणतो. प्रिय मुलांनो, मी नाते निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आहे, तुम्हाला जवळ आणत आहे. देव तुमचा विश्वास मागत आहे. तो तुम्हाला त्याच्यावर आणि तुमच्या जीवनासाठी त्याची योजना यांवर विश्वास ठेवण्यासाठी आमंत्रित करत आहे. तुम्ही तुमच्या जीवनासाठी देवाच्या योजनेला नाही म्हणू शकता आणि ज्या मार्गावर तुम्ही अनेक वर्षांपासून चालत आहात त्याच मार्गावर चालू ठेवा. किंवा तुम्ही हो म्हणू शकता आणि विश्वास ठेवू शकता की देवाकडे तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत. देव तुमचे जीवन अंधारातून प्रकाशात, मृत्यूपासून जीवनात, गोंधळातून स्पष्टतेमध्ये बदलू इच्छितो. तो तुम्हाला दाखवू इच्छितो की त्याच्यासाठी आणि त्याच्या राज्यासाठी जगण्याचा अर्थ काय आहे. त्याला तुम्हाला मार्गदर्शन करायचे आहे. त्यांच्या मतांना घाबरू नका, त्यांना सत्य सांगण्यास घाबरू नका. देव काही चुका करत नाही. आपण त्यांपैकी एक नाही हे दाखवण्याचा आजचा दिवस आहे. उपस्थित राहण्याचा दिवस आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करण्याचा दिवस आहे. तुम्हाला काय करायचे आहे? आपण येथे आणि आता पुरेसे आहोत. तुम्ही देवाचे प्रिय मूल आहात. परंतु कधीकधी आपल्याला इतरांना किंवा स्वतःवर प्रेम वाटत नाही. आम्हाला वाटते की आम्ही पुरेसे चांगले नाही, पुरेसे प्रामाणिक, पुरेसे प्रेमळ. देवाची इच्छा आहे की आपण किती पैसे कमावतो किंवा आपले किती मित्र आहेत किंवा सोशल मीडियावर कोण आपल्याकडे लक्ष देतो यात आपली किंमत नाही. आपले मृत्यू इतरांवर प्रेम करण्याच्या आणि सेवा करण्याच्या आपल्या क्षमतेमध्ये आहे. मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही असे म्हणू नका. मी लोकांकडे दुर्लक्ष करण्याबद्दल बोलत नाही, तर स्वतःची काळजी घेण्याबद्दल बोलत आहे. जग अशा लोकांनी भरलेले आहे. त्यांना वास्तविक जगापेक्षा स्वतःमध्ये जास्त रस असतो. ते त्यांच्या स्वतःच्या जीवनावर इतके केंद्रित आहेत की त्यांच्यासमोर काय आहे हे ते पाहू शकत नाहीत. देवाला तुमच्याकडून काय हवे आहे हे कळेपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा विचार करू शकत नाही. तुम्ही तुमच्या जीवनासाठी त्याच्या योजनेचे पालन करण्यास तयार असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतः किंवा तुमच्या मित्रांऐवजी इतर कोणावरही विश्वास ठेवण्यास तयार असले पाहिजे. आपल्या स्वतःच्या जीवनात अडकून पडणे आणि देव आणि चांगले कृत्य यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी विसरून जाणे आपल्यासाठी खूप सोपे आहे, कारण त्याच्याबरोबर वेळ घालवण्यापेक्षा हे खूप सोपे आहे. पण जर आपल्याला या जीवनात खऱ्या अर्थाने आनंदी व्हायचे असेल तर आपण स्वतःच्या पलीकडे पाहणे आवश्यक आहे. कारण एकच व्यक्ती आहे. मी कधीही अस्तित्वात नसल्याप्रमाणे तुम्ही तुमचे जीवन जगावे अशी माझी इच्छा नाही. माझ्यासाठी फक्त आजूबाजूला असणे पुरेसे नाही, परंतु एखाद्या जीवनात बदल घडवून आणणे पुरेसे आहे. माझ्या मुलांनी फक्त स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी गोष्टी करणारे लोक व्हावेत अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतो, बाळा, तुम्ही तुमच्या सांसारिक जीवनात इतके व्यस्त असता की तुम्ही मी सांगितलेल्या संदेशांचे पालन करू शकत नाही. माझ्या मुलांनो, जर तुम्हाला तुझ्या आयुष्यात महत्त्व दिले नाहीस तर माझी आठवण सुद्धा ठेवू नकोस. संकटाच्या वेळी माझा धावा करू नकोस. माझी तुला तेव्हाच आठवण येते जेव्हा कोणी तुझी आठवण काढत नाही. मी रोज सांगूनही तू हे संदेश ऐकणे पूर्णपणे सोडून देतोस. आज मी काहीच बोलणार नाही.
देव आज तुला म्हणतो आहे की तुला भीती वाटते की तो तुझा हात धरेल आणि अडचणीत तुझ्याबरोबर चालेल। जेव्हा आपण प्रार्थना आणि उपासनेत त्याच्याकडे वळतो तेव्हा देव नेहमीच जवळ असतो। तो आपल्या प्रार्थनेचे उत्तर आपल्या अपेक्षा आणि इच्छांपेक्षा जास्त देतो, कारण त्याने आपल्या वचनानुसार तसे करण्याचे वचन दिले आहे। हम गया नहीं जिंदा है, अशक्य ही शक्य करतील स्वामी। मी देव आहे, एकमात्र वास्तविक अस्तित्व आहे। मी विश्व आणि त्यातील सर्व काही निर्माण केले आहे। तू माझा भाग आहेस आणि इतर सर्व लोकसुद्धा माझेच भाग आहेत। आपण सर्व एकाचाच भाग आहोत। प्रत्येक व्यक्तीचा तुमच्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव पडतो। स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी SC मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा। यामुळे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।